सर्वप्रथम आज बोलण्याची सुरुवात कुठून करावी काहीच समजेना, पण मला जसे सुचेल तसे मी बोलण्याचा प्रयत्न करतो। माझे नाव तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे, पण तरी मी माझे नाव एकदा सांगतो। माझे नाव सार्थक श्रीधर घुगे। आज या ठिकाणी आपण या छोट्याशा निरोप समारंभासाठी जमलो आहोत। खरंच आपली सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल लोणार ही शाळा एक ज्ञान मंदिरच आहे। ज्याप्रमाणे मंदिरामध्ये देव असतात, त्याचप्रमाणे आपल्या या शाळेतील देव म्हणजे आपले हे सर्व शिक्षक। या शिक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ। या सर्व शिक्षकांना मी नमस्कार करतो व बोलण्यास सुरुवात करतो। 2 वर्षाचा हा जेवढाही मला अनुभव आलेला आहे तो मी तुमच्या समोर थोडक्यात मांडणार आहे। मी पहिल्या दिवशी ज्ञानदीपच्या स्कूल बस मध्ये या शाळेत आलो, पण शाळेच्या गेटहूनच मला वापस जाऊ वाटू लागलं। मी परत जाण्याच्या तयारीत होतो, परंतु माझे काही मित्र मला भेटले व ते म्हणाले पळून जाऊन काही फायदा नाही, परत या शाळेत यावं लागणार आहे। मग मी कसं तरी थोरवे सरांच्या क्लासमध्ये बसलो व माझ्या प्रवासाला सुरुवात झाली। जेव्हा आम्हाला आमचा सिलेबस शिकवण्यास सुरुवात झाली तेव्हा मला थोरवे सरांचा स्वभाव कळाला। त्यांचा स्वभाव असा की हसून खेळून शिकवणारे, कितीही टेन्शन मध्ये असले तरी प्रत्येक मुलाला कळेल असे शिकवणारे। जर एखादा विद्यार्थी सतत गैरहजर राहत असेल आणि तो जर एखाद्या दिवशी अचानक प्रकट झाला तर थोरवे सर म्हणायचे, हे काय बाबाजीचा काय मठ आहे काय कधी यायला। हा त्यांचा डायलॉग। सर तुम्ही जरी या ठिकाणी उपस्थित नसले तरी तुमचा हा डायलॉग आमच्या कायम आठवणीत राहील। तसेच फॅन्सी काळा गॉगल घालून घरून उशिरा निघून आपल्या या शाळेत वेळेवर पोहोचणाऱ्या, काम पडलं तर कधी मला सुद्धा लिफ्ट देणाऱ्या आमच्या सांगाई टीचर या सुद्धा माझ्या कायम आठवणीत राहतील। आणि कमी बजेटची आपली औरा गाडी घेऊन मूर्ती लहान पण कीर्तिमान म्हणजे आमचे या वर्षीचे क्लास टीचर, तेच म्हणजे इन्व्हेस्टर, ते सुद्धा माझ्या कायम आठवणीत राहतील। हो, आम्हाला त्या 6व्या वर्गामध्ये 2 विषय शिकवायला होत्या व 7व्या वर्गात 1 विषय शिकवायचा। जसे आम्ही तसे आमच्या सोबत वाढणाऱ्या, त्याच म्हणजे आमच्या डोळे टीचर या सुद्धा आमच्या कायम आठवणीत राहतील। त्यानंतर तसेच त्यांची 2 व्हीलर मोटरसायकल सुद्धा काळी आहे। 4 व्हीलरचा जो कलर आहे तो सुद्धा त्यांचा काळा आहे व त्यांचा जे आडनाव आहे ते सुद्धा काळे आहे। तेच म्हणजे परंतु ते दिसायला गोरे आहेत, अजून सुद्धा गोरे आहेत, तेच म्हणजे आपले काळे सर, हे सुद्धा माझ्या कायम स्मरणात राहतील। मित्रांनो, माझ्यासाठी सर्व शिक्षक समान आहेत। जसे साबळे सर असतील, कोकाटे सर असतील, राणे सर असतील, दायडे सर असतील, रफ मॅम असतील व नवीन आलेल्या लहाने मॅम असतील व तसेच सरकटे मॅम असतील, यांच्याबद्दल सुद्धा माझ्या मनात बोलण्यासारखं खूप काही आहे, परंतु वेळ कमी असल्यामुळे मी या ठिकाणी थांबतो। परंतु मित्रांनो, जाता जाता एक गोष्ट सांगून जातो। आमचे थोरवे सर आम्हाला नेहमी म्हणायचे की तुमचं चांगलं व्हावं हे या जगात तुमचे शिक्षक व तुमच्या आई वडिलांना सोडलं तर कोणालाच वाटत नाही। सर, हा सुद्धा तुमचा डायलॉग आमच्या खूपच आठवणीत राहील। मित्रांनो, शेवटी एवढंच बोलतो की आपलं हे जीवन शिस्तीत आणि मस्तीत जगा। देवळात जाऊन देवाचे दर्शन घेण्यापेक्षा आपल्या घरात आपले आई वडील आहेत त्यांचं रोज दर्शन घ्या। आपल्या आजी आजोबांचा आदर करा। तुम्ही कितीही मोठे झाले आणि केवढीही पदवी मिळवली, पण जर तुम्हाला संस्कार नसतील तर त्या पदवीचा काहीच फायदा होणार नाही असे मला वाटते। तरी मित्रांनो, मी या ठिकाणी माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो, थांबतो। धन्यवाद। जय गजानन।